म्हटलं तर सध्या आता हॉट टॉपिक आहे, उमेदवाराची चर्चा आहे, महायुतीचा उमेदवार ठरवणार। तुमच्याकडनं काही उमेदवार देण्याच्या संदर्भात काही निर्णय झाला का? अनेक लोक आपल्या जवळचे इच्छुक आहेत, त्यांचंही म्हणणं आहे की आपला पाठिंबा फार महत्त्वाचा आहे। त्यांचं वैयक्तिक म्हणणं असणं वेगळं, परंतु आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही, अपक्ष पण नाही आणि कोणचाच नाही आणि कोणाला पाठिंबा पण दिलेला नाही। कारण राजकारण आपला मार्ग नसल्यामुळं हा समाज खूप दिवसांनी एकत्र झालेला आहे। त्या राजकारणापायी मराठा समाजाचं आरक्षण मागं राहायचं आणि राजकारणाच पुढे यायचं, कारण आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कुठलाच उमेदवार उभा सुद्धा केलेला नाही राज्यभरात कुठंच। छगन भुजबळ नाशिकच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्याची शक्यता आहे, त्या विरोधात काही उमेदवार देण्याचं तुमचं म्हणणं आहे का? अनेक लोकांकडून विरोध केला जातोय, त्यांना बॅनर लावले जात आहेत। त्याचा धंदा जे उभा राहणं ते काय नवीन थोडंच आहे। समाजाचा गोरगरिबांचा उपयोग करून स्वतः मोठं व्हायचं आणि गोरगरिबांच्या मुंडक्यावर पाय द्यायचं त्याचा धंदाच आहे। मात्र मध्यंतरी ज्या वेळेला त्यांची प्रतिक्रिया घेत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की मी मराठा आरक्षणाला विरोध केला नव्हता, माझं फक्त म्हणणं इतकंच होतं की मराठा आरक्षणाला जे काही द्यायचं आहे ते वेगळं द्या, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, असं त्यांचं म्हणणं होतं। मी कधीच विरोध केला नाही असंही ते म्हणताय। ओबीसीतून आरक्षण देऊ नका, त्याला विरोध नाही म्हणते तर काय म्हणते? आमचं ओबीसीतच नोंदी सापडल्या ना। किती दिवस तू असं खोटं बोलणार आहे? किती दिवस असं गोरगरिबांच्या पोरांचं रक्त पेणार आहेस? आमच्या आत्तापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्याच ना, याचा अर्थ मराठा समाज ओबीसीतच आहे, तरी तू म्हणतो ओबीसीत येऊ नका। ही कोणची नियती? आम्ही मिळवलंय ते मिळवणार आहेत, तू विरोध करत राह, तुला आरक्षण ओबीसीतून पूर्ण मराठ्यांना घेऊन दाखवून एक नाही। सरकारने 10% नवं आरक्षण दिलेलं आहे आणि अशामध्ये आता तुमची मागणी ती कायम आहे का ओबीसी मधनच? कारण सरकारने तर सांगितलं की ते आरक्षण टिकेल, आम्ही त्याबाबतचा प्रयत्न देखील करू। आत्ता नोकर भरतीत पोरांना ते घेता येत नाही। आजचा विषय सांगतोय तुम्हाला, 10% कशाला दिलंय ते? नुसते निवडून येण्यासाठी? आणि गोरगरिबांचे पोरं आईबापाने रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवलेत, त्या पोरांना आज नोकर भरती त्याचा उपयोग सुद्धा करता येत नाही। आजच्याच विद्यार्थ्यांचे फोन आहेत। मुख्यमंत्र्यांनी समाजाची डोळ्यात धूळपेक केली असं म्हणायचं? सगळ्यांनीच ते सगळे सारखेच आहेत, ते तिघं पण त्या तिघांनी बनून षडयंत्र केलेलं आहे। मराठ्यांना 10% द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरं पुन्हा बरबाद करायचे। आता सारथीच्या पोराच्या 1,500 पोरांचा प्रश्न आहे। आता भरतीत जवळपास लाखो पोरांनी अर्ज केले, ते 10% घेता येत नाही त्यांना। आज पोरांचे फोन होते, आम्हाला ते 10% नाही घेता येत। कशाला दिलंय? देताय कशाला? किती दिवस फसवणूक करणार? मराठ्यांच्या मताची भीती नाही यांना, बाकीच्यांच्या मताची भीती म्हणून मराठ्यांना मिळत नाही। मराठ्यांनी एक काम करणं गरजेचं आहे, निवडणुकीला उभा राहण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा विजय। यांना पाडा, हे दोघंही कामाचे नाही आहेत, पाडा यांना। महाविकास आघाडीनं कार्यक्रम केला आमचा इथून पाठीमागं 40 वर्षे, यांनी पण केला। पाडणारे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी 6 जूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना। विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी सगळ्यांनी एकत्र येऊन देणारं बनायचं। प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवाराला तुमची साथ असेल का मग? कारण त्यांची भूमिका अशीच आहे, तेही महाविकास आघाडीच्या विरोधात दिसत आहे, महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात दिसत आहे, त्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे। या निवडणुकीत मायबाप समाजाला अधिकार आहेत सगळे, काय करायचं फक्त एकच, वळ पण विसरू नका आपल्या आई बहिणीवरचे आणि पाडणारं पण बना। कुणाला मी सांगतानाच सांगितलं, तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा, फक्त तो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं बोलणारा असावा। कारण पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय, पाडणारे सुद्धा बना आणि विधानसभेत देणारे बना। पाटील साहेब, अनेक उमेदवार येत आहे, तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठीचा प्रयत्न करता, अनेकदा तुमच्या आरक्षणाच्या दरम्यान अनेक नेते फिरकत नव्हते, मात्र आतलेले अनेक उमेदवार येऊन तुमच्या भेटीसाठी येतात, तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि एकूणच मराठा समाजाची मतपत्रात पाडून घेण्यासाठीचा हा प्रयत्न दिसतोय का? नाही ते मला काय बनविणार आहे ते? मी खपाखप बोलत असतो, हां मी सोडित नाही ते। येत कुठं कोण येते? फिरकतच नाही तिकडं कोणी, कारण मला समाजाच्या शिवाय काही कळत नाही दुसरं। मी समाजाच्या गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून येडा झालेलो, त्यामुळे मी ते विचार नाही करत त्यांचा। ते पाठिंबा मिळवाले ते कशा बसून सुद्धा येत नाही थोडा वेळ त्यांना बी। माझं स्वप्न आहे की माझ्या गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे, ते आरक्षण आम्हाला मिळवायचं। म्हणून मराठ्यांनी राजकारण आणू नका, हे 2 महिने काही पोळा आहे यांचा आता, हे पोळा आहे यांचा, यांच्यात विनाकारण वरगडू नका। मजा बघा, मजा बघणार आहे मराठा समाज सुद्धा, कोण काय करतोय कसं टायमाला राईट कार्यक्रम दाखवणार। मराठा एवढं सोपं समजू नका, तेवढे हुशार आहे। नाही नो भरायले मराठ्यांनी एक बी उमेदवार नाही दिला ना,
पाडण्यात सुद्धा लय ताकद आहे. मराठ्याच्या मताला भेट नाहीत ना, असे पाडा की तिथून पुढं कवात म्हणले पाहिजे नाही देव भरायचं म्हणून. नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन द्या टप्प्यात तर येऊन द्या, इतक्या लवकर कम गडबड आहे. धन्यवाद. चल माझ्या नावाची चर्चा आहे, दिल्लीतून झालेली आहे. दिल्लीतूनच पाठिंबा मिळतोय का? त्याला अमेरिकेतून देणार, मला काय करायचं? त्याला कुठून का देणार? त्याच्याशी नाही देणं घेणं मला. त्यांच्या मतदारसंघात फिरतायत, त्यांच्या विरोधात मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान केलं ना आमच्या 100% मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं. 100%. तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा, ज्याला पाडा त्याला पाडा. मी म्हणणार नाही तुम्ही विकास आघाडी कोणची त्याला करा, काही महायुती याला करा, पण ओळख पण विसरायचं नाही आणि आपली फसवणूक केली ते विसरायचं नाही. पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय, खूप मोठा विजय. मला एक प्रश्न कळाला नाही. पाडला तरी कोणाचा ना कोणाचा उमेदवार निवडून येणार आहे. एक तर महाविकास आघाडीचा येईल, मग तो किंवा महायुतीचा येईल. मग तुम्हीच उमेदवार का देत नाही? सगळ्या स्वाऱ्यांच्या बाजूने असतील ना, हां. सगळ्या स्वाऱ्यांच्या बाजूने असतील. मराठा आणि कुणबी एक आहेत, या कायद्याच्या बाजूने असतील, त्यालाच मराठी मतं देतील ना. असं कोणाला उधळायला आता मोकळे नाहीत आम्ही. मला एक गोष्ट म्हणतायत की भुजबळांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल. तुम्ही दुसरीकडे म्हणतायत की आम्ही उभे तर राहू द्यात, पाडलं जाईल. प्रकाश शेंडगे म्हणतात ओबीसी पाडलं जाईन कुठं म्हणलो मी. कालचं जे तुमचं स्टेटमेंट हां. होतं प्रकाश शेंडगे आज सगळे आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे काय म्हणण्याचं, पण मला एक कळालं नाही. ओबीसी आरक्षणात तुम्ही मराठ्याला येऊ नका म्हणता. तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय आहे मग? तुमचं ओपनच्या मतदारसंघात काय? मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर येऊ नका. ओपनच्या मतदारसंघात काय आहे तुमचं? कॅनडात उभा राहा ना तिकडं, फ्रान्सला जाऊन तिकडं. काय आहे तुमचं? म्हणजे काय नियत आहे तुमचे बघा ना. मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात उभा राहायला चालतं, फक्त ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही. म्हणजे चारी बाजून तुम्हालाच वार पडायचं. बघा उमेदवार शोधून तुम्ही ओपनच्याच मतदारसंघात सगळे राहू नका ना. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणताय. ओपनच्या मतदारसंघात येता कशाला? भिक्त मागायलाच लागते शेवटी, भिक्त मागायलाच लागते शेवटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.